हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 63. इकडे शंतनूला तिचा शेवटचा मेसेज पडला आणि ती ऑफलाईन गेली. तसं त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलेलं. त्याने पाठवलेला गुड नाईटचा मेसेजही तिनं रीड केला नव्हता. त्याने पाठीमागे होत त्याची मान अस्वस्थतेमध्येच मागे टेकली. छताकडे पाहत आज तिच्यासोबत घालवलेले ते क्षण तो आठवू लागला. आणि ते आठवताना आता काहीतरी खूप महत्त्वाचं दूर जातंय असं त्याला तीव्रतेने वाटू लागलेलं. त्याने अंदाजाने हात लांबवला आणि बाजूची उशी उचलून घट्ट मिठीत घेतली. जणू मीराच त्याच्या मिठीत होती. मीरा, आय मिस्ड यू सो मच राईट नाव. यार आता करू तरी काय करू तुझ्यासाठी, मला समजेना झालंय ग. म्हणजे यार तू माझ्या बर्थडेलाही नसणार का? नाही यार, हे असं नाही चालणार आहे मला. आता या क्षणाला तुला भेटावं वाटतंय, परंतु मी तसंही करू शकत नाहीये. एवढा अधिकारही तुझ्यावर दाखवता येणार नाहीये मला. छे म्हणत त्याने डोळे घट्ट मिटले. तसा तिचा आज दिवसभरातला हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. मी अजून एवढाही मोठा नाहीये मीरा, एवढाही सेल्फ डेव्हलप्ड नाहीये वयाने ना करिअरच्या दृष्टीने की तुझ्या बाबांना जाऊन समजावू शकतो. कसं होईल आता? तिची अवस्था काय असेल मला तर फक्त कल्पनाच करता येते. तिला भेटल्याशिवाय समजणारही नाही आणि तिला मेसेजही करता येणार नाहीये. नाही, हे कसं शक्य यार? एवढा 1.5-2 महिने मी तिला न भेटता न बोलता राहायचं. ती किती खुश होती आज. फक्त तिच्या दीमुळे एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता तिचे बाबा तिच्या बहिणीमुळे तिच्यावर बंधने लादणार. मला ना आता राग येतो आहे तिच्या स्वरादीचा. इकडे मीराने बॅग भरली आणि बेडवर येऊन झोपायचा प्रयत्न करू लागली. पण तिलाही शंतनूची आठवण येऊ लागलेली. कॉलेज सुरू होईपर्यंत त्याला ना भेटायचं ना बोलायचं हे कसं शक्य होतं? शिवाय त्याच्या बर्थडेला मी नसणार. काय वाटेल त्याला? खरं तर तिलाच हे पटत नव्हतं. तोपर्यंत काहीतरी होईल अशी एकच आशा तिला वाटत होती. पण बाबांनी तिकडून इकडं येऊ दिलं तर पाहिजे. सध्या तरी शांत राहावं लागणार होतं आणि तेच अतिशय अवघड वाटत होतं. पण हे सगळं स्वीकारण्याशिवाय तरी आता तिच्यासमोर काय पर्याय होता म्हणा. दुसऱ्या दिवशी सकाळी नाईलाजाने मीराने आवरलं, कारण आईला समजावू शकत होती ना बाबांना. दोघंही ऐकण्याच्या पलीकडे गेले होते. ती आवरून तयार होती, पण तशीच शून्यात पाहत आरशासमोर बसून होती. मीरा, नाश्ता तयार आहे, ये लवकर नाश्ता करायला. आई, मला नाश्ता नकोय, भूक नाहीये मला. अगं असं काय करतेस? थोडं तरी खाऊन घे, तिथं पोहोचायला खूप वेळ लागेल. तशी ही भाजी चपाती देतेच आहे मी सोबत. मग बस झालं तेवढं. आत्ता मला खरंच भूक नाही आई. मीरा, काळजी घे हा. अशी खाण्याची आभाळ करू नको बरं तिकडं गेल्यावर. ती मान हलवत म्हणाली आणि तिची बॅग घेऊन बाहेर आली. आईने दिलेला टिफिन बॅगेमध्ये ठेवला आणि हॉलमध्ये येत ती बाबांना म्हणाली, बाबा माझं आवरलंय. ठीक आहे माधवी, निघतो ग. हो, नीट जा. मीरा, तिथं गेल्यावर फोन करत जा हा, लँडलाईनवरून. होय म्हणत ती अगदीच दुःखी मनाने घराबाहेर पडली. सोबतीला बाबा होते. मग तिनं फोन घरातच स्विच ऑफ केलेला. चुकून शंतनूंनी फोन केला तर इश्यू नको म्हणून, आणि त्याला तसं मेसेज करूनही सांगितलेलं की तिचा फोन स्विच ऑफ राहील. शंतनूला रात्री बराच उशिरा झोप लागली होती. तो उठला आणि उठताच त्याने सवयीने मोबाईल फोन हातात घेतला. अर्थात नेहमीप्रमाणे मीराच्या मेसेजची ओढ त्याला असायची, पण मोबाईल हातात घेताच आता काही दिवस तिचे मेसेज येणार नाहीत हे आठवून त्याला थोडं अस्वस्थच वाटलं. तरीही त्याने व्हॉट्सअप ओपन केलं आणि तिच्या मेसेजची विंडो ओपन केली. तसा तिचा मेसेज शंतनूला सकाळी उठताच मिळाला. तिचा मोबाईल फोनच तिने स्विच ऑफ केला आहे या विचाराने त्याला आणखीन अस्वस्थ व्हायला झालं. त्याची सकाळची सुरुवात खराब झाली असंच काहीसं त्याला वाटत होतं. त्याच अस्वस्थतेमध्ये त्याने सिद्धार्थला मेसेज केला, हे सिद्धार्थ, आज भेटशील का? थोडं भेटून बोलायचं आहे बघ. 4 वाजता वेळ आहे का तुला? त्याने सिद्धार्थला मेसेज सेंड केला आणि तो आवरायला निघून गेला. त्याला कोणाशी तरी बोलावं वाटत होतं आणि ऑफकोर्स ते सिद्धार्थ सारख्या मित्राशिवाय दुसरं कोणी असूच शकत नव्हतं. इकडे मीरा प्रवासात होती
अगदी एखाद्या पुतळ्याप्रमाणे जे चाललंय ते चालू देत होती. तिच्या नेहमीच्याच अवतारात ती तिकडे चाललेली. चेहऱ्यावर असणारे स्पॉट, ना मेकअप ना काही, आणि डोळ्यांवर चष्मा. अगदी साधी सुधी होऊन ती तिकडे चाललेली. तिचं स्वतःकडे एवढं लक्ष नव्हतं का तिला ते द्यावं वाटत नव्हतं. आत्याच्या घरचे वातावरण गावाकडे असल्यामुळे अगदी तसंच असणार होतं. ते एक छोटं गाव होतं जिथं फार सोयी सुविधा नव्हत्या. त्या गावात फार तर 25-30 घरे असतील. कच्चा रस्ता, कौलारू घरं. गावात 5वी इयत्तेचे शिक्षण होते. हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तरी कोल्हापूरला जावं लागायचं. तिच्या आत्याची भरपूर शेती होती आणि गावात त्यांना चांगला मानही होता, कारण तिच्या आत्याचे मिस्टर त्या गावचे तलाठी होते. सो त्यांच्या घरातलं तसं चांगलं होतं. पण गावात नेटवर्क मात्र काही महिन्यापूर्वी आलेलं. मीराला हे माहिती नव्हतं. त्यामुळेच तिनं तसं शंतनूला सांगितलेलं आणि त्याच्याशी बोलताच येणार नाही या विचाराने तिचं आणखीनच मन लागत नव्हतं, कारण तिथल्या लँडलाईनवरून आत्यासमोर त्याच्याशी बोलण्याची कल्पनाच तिला करवत नव्हती. 5 तासांच्या प्रवासानंतर ते गावी पोहोचले. अरे वा मीरा, मीरा तर खूप मोठी झाली आहे. किती लहान होतीस ग तेव्हा जेव्हा आलेलीस. मीराला पाहताच मीराची आत्या म्हणाली आणि तिने कसंबसं त्यांना पाहून स्मित केलं. हो, तिला सुट्ट्या लागल्यात ना, म्हणून घेऊन आलोय, तिचे बाबा म्हणाले. होय, बरं केलंस की. मीरा, तुझी रूम कुठं असते माहिती आहे ना व तुला? हो, आलेच बॅग ठेवून, म्हणत ती तिची बॅग उचलून त्यांच्या एका गेस्ट रूममध्ये गेली. खूप दिवसांनीच आलेली ती इथे. सगळंच बदललं होतं. घर पहिल्यापेक्षा आणखी छान केलं होतं. पाहतानाच हा बदल जाणवत होता तिला. एक वेळ होती की तिला इथं यायला खूप आवडायचं, पण हळूहळू जसजशी ती मोठी होईल तसतशी तिच्या आत्याच्या तिच्याशी वागण्यात बदल होऊ लागला. ती मुलींसाठी स्ट्रिक्ट होती, मीरासाठी तर होतीच. आणि आत्याला एक नाही 2 मुलं होती, त्यामुळे मुलींचा आणि तिचा या जन्मात संबंध नव्हता. त्यामुळे ती इकडे गावी यायचं कालांतराने टाळू लागलेली आणि आता तिथंच 1-2 महिने काढायचं याचं तिला प्रचंड टेन्शन आलेलं. इकडे बाबांना कदाचित त्यांच्या बहिणीला कल्पना द्यायची होती. घरातली मोठी मुलगी स्वरा पळून गेली आणि म्हणूनच ते मीराला इकडं घेऊन आलेत, पण तिला बोलायला त्यांची जीभ रेटत नव्हती. मीरासमोर सांगायचं तर त्यांनी प्रकर्षाने टाळलेलं. काय रे सुभाष, असं अचानक येणं केलंस? काही कल्पनाही दिली नाही साधी? सुरेखा, तुला म्हणून सांगतो, कुणाला सांगू नकोस. उद्या तुला दुसरीकडून कळायचं आणि तुला वाटायचं मी काही बोललो नाही, आणि बोलू तरी कसं ग? अरे काय झालं? काही नाही ग, आपली स्वराचं काय? पळून गेली काय पोरगी कोणाबरोबर? आता काय म्हणावं या पोरीला? आत्याने नेमकं काय घडलंय ते पकडलेलं आणि डोक्यावरच हात मारला, आणि मीराच्या बाबांनी मात्र मानच खाली घातली. तरी म्हटलं होतं मी तुला की पोरीवर लक्ष ठेव. काय गरज होती त्यांना शिकवायची? आता तुझ्या स्वराला एवढं बी कळत नव्हतं की मीरा आधीच अशी आणि तिच्याशी कोण लग्न करेल आता? काय बोलू आता सुरेखा, तोंड काळं केलंय बघ पोरीने. आता रडून काय होणार आहे? माझं ऐक आता, या मीराला तरी थोडं धाकात ठेव. आणि तू तर तिलाही कॉलेजात घातलं असशील की? हो, घातलं आहे. माझं ऐक, राहू दे तिचं कॉलेज बिलेज. एखादं चांगलं पोरगं बघून लग्न करून टाक मी तर म्हणते. तू म्हणत असशील तर आत्ताच पाहायला लागते बघ मी. उद्या ही गोष्ट समद्यांना कळली नवं तर कोण बिन लग्न नाही करायचं तिच्याशी, आत्या सांगत होती. आणि मीरा मात्र भिंती आडून सगळं ऐकत होती. ते ऐकूनच तिच्या काळजात धस्स झालं. नाही नाही, तू एवढी घाई नको करूस, बाबा म्हणाले. आणि ऐकून मीराला थोडा दिलासा वाटला. बघ, हे असं आहे तुझं. अगं असं काय करतेस? शिक्षण सुद्धा महत्त्वाचं असतंच की आजकाल. जास्त नाही पण कमीत कमी 12वी तर नको का? तिचं 1 वर्ष तर राहिलंय, ते झालं की बघायला सुरुवात करू हवं तर. पण आता घाई नको. बघ, मी आपलं चांगलं सांगितलं नवं, बाकी तुमची मर्जी. बस आता निवांत. आता विचार करून काय होणार आहे होय? यासाठी व्हायच्या आधी विचार करावा लागतोय. यांना तर सांगून सोय राहायची नाही हे असं झालंय म्हटल्यावर. बरं बस बाबा तू, मी चाचं पाहते. आत्या वळण्याआत ती मागच्या दाराने परसात आली, जिथं चिक्कू, चिंच आणि नारळाची भली मोठी झाडं होती. बाबा, मी तुमचं सगळं ऐकेन,
पण लग्न मात्र मी इतक्यात कधीच नाही करणार. मी शंतनूशिवाय आणखी कोणाचा विचारही नाही करू शकत. शिवाय मला माझं सगळं शिक्षण कंप्लीट करायचं आहे, त्याशिवाय लग्न तर अशक्य आहे. मीरा मनाशी पक्क ठरवत होती. एवढ्यात मागून आत्याचा आवाज आला. मीरा, बाहेर काय करतेयस? आत्या तिला लगेच आवाज देत आली, जणू काही तिच्यावर काडीचा विश्वास नव्हता. काही नाही, झाडं पाहते. होय होय होय, तिकडं झाडं पाहायला मिळत नसतील ना व? बघ बघ. आत्या हसून आत गेली. मीरा अस्वस्थ मनाला शांत करायचा प्रयत्न करत होती. तिचं मन तिथं गुंतवायचा प्रयत्न करत होती, पण मीराचं मन काही तिथं लागत नव्हतं. इथं तर घरातून बाहेर पडायला मिळणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. गेलीच तर शेतात, नाही तर मागच्या या परसबागेत. याशिवाय विशेष कुठं जायला मिळणार नव्हतंच. पण कुठेच नाही, त्यापेक्षा शेतात तरी बरं होतं. मीरा थोडा वेळ तिथंच फिरत राहिली आणि नंतर कंटाळून घरात निघून आली. आपलेपणा असा वाटत नव्हता तिला तिथं. तरीही ती किचनमध्ये आली. काही मदत हवी का तुला आत्या? हो, मदत तर करावीच लागेल. मुलीच्या जातीला करावंच लागतं. आणि आता तर चांगली मोठी झाली आहेस तू मीरा. मला सांगत होता सुभाष, तू आईला रोज स्वयंपाकात मदत करते ते. हो, करत असते मी आईला मदत. वा, छान. म्हणजे माझी काळजीच मिटली तर. आत्याच्या या बोलण्यावर मीराला अगदीच वाईट फिलिंग आली. तरीही त्यातून तिनं तसं काही दाखवलं नाही. आत्या, प्रसाद आणि स्वराज दिसत नाहीत ते? अगं, स्वराज इथं नसतो, तुला माहीत नसेल नाही. अगं, तो कोल्हापूरला शिकतोय आणि प्रसाद शेतात गेलाय. ओ अच्छा, पण आज येईल स्वराज, संध्याकाळपर्यंत येईल बघ. आणि मीरा, त्या चेहऱ्यासाठी काय करायचं ना? अजूनही तसाच आहे. कमाल आहे. ते डाग नाही जात आहेत आत्या, सगळं करून झालंय. अगं, पण पिंपलसाठी तरी काही कर. काही नाही, प्रेग्नन्सीमध्ये तुझ्या आईने काळजी घेतली असती तर झालं नसतं असं. पण कोणी सांगायचं तिला? अगं, पिंपल आता कमी आहेत. याआधी तर तू पाहायला हवं होतं, खूप होते. हो का? बरं सोड, जा एवढा चहा घेऊन जा बाहेर, सुभाषसाठी आणि तुलाही घे. होय, आण, म्हणत ती चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. बाहेर येऊन बाबांना दिला आणि तीही चहा घेऊ लागली. आत्याही काहीच वेळात बाहेर आली. सगळ्यांनी एकत्र चहा घेतला. चहा वगैरे झाला आणि आता बाबा लगेच निघणार होते. खरं तर त्यांनी जाऊ नये असं मीराला वाटत होतं, पण ते कसं शक्य होतं? ते जाणार आहेत या विचाराने तिला आता खूप अस्वस्थ व्हायला होत होतं. मीरा, काळजी घे आणि आत्याचं ऐका सगळं, ठीक आहे ना? आणि तुझं कॉलेज कधी सुरू होणार आहे? बाबा, 5 जुलैला. ठीक आहे, मग मी येईन जूनच्या एंडला वगैरे आणि घेऊन जाईल तुला. चल, येतो. सुरेखा, येतो ग, म्हणत ते घराबाहेर पडले. त्या दोघी अंगणात बाबांना निरोप द्यायला आल्या. बाबा गेटमधून निघून गेले आणि दिसेनासे झाले. एकटे फील करणारी मीरा विमनस्क मनाने आत्यासोबत घरात आली. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया मीरा आता त्या घरात कशी रुळते आणि काय करते, आता हे आपल्याला पुढेच कळेल. तोपर्यंत कथा ऐकत राहा. कथा आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.